श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. तर आता हा येणारा सोमवार हा दुसरा सोमवार आहे. तर त्या दिवशी आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे. तर कोणती शिवमूठ अर्पण करायची आहे? तिळाची करायची आहे. त्याच्यानंतर ना तुमच्या घरामध्ये कोण कोण पूजा करू शकता. तुम्ही एकट्याने केली तर चालेल, किंवा तुम्हाला मंदिरात जाऊन करायचे असेल, किंवा तुम्ही घरामध्ये करू शकता. तर कशा पद्धतीने करायचे आहे, तर शिवमूठ कशी अर्पण करायची आहे, ह्या सगळी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपल्या घरामध्ये कसं असतं, आपल्या घरामध्ये सासू सासरे किंवा जॉईंट फॅमिली असतील, दीर असतील, किंवा कोणाकोणाचे ननद असतील, लग्न झालेले पण असतात काही काही वेळेस, आणि बिना लग्नाचे असेल, किंवा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांच्या घरी राहत असाल, किंवा तुम्ही तुमच्या मम्मीने सेवा केली, तुम्ही करायची आहे का, हे सगळी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर जसं की आपण ही जी सेवा आहे ही आपल्या नवऱ्यासाठी करत असतो, लग्न झालेल्या बायका. पण काही काहींचं लग्न नसेल झालं ते स्वतःसाठीही करतात, किंवा चांगला पती मिळण्यासाठी, किंवा स्वतःसाठी करतात, जॉबसाठी, किंवा प्रमोशनसाठी, किंवा आणखीन कोणत्याही कारणासाठी करत असतात. प्रत्येकाची आपली इच्छा असते. तर ही सेवा तुम्ही प्रत्येकाने करायची आहे. आता तुम्ही जर जॉबला जात असाल सर्वच जण, तर तुम्ही घरातही सेवा करू शकता, किंवा मंदिरात जाऊनही करू शकतात. कसं होतं, मंदिरामध्ये खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी असते. सोमवार असल्यामुळे इतकी गर्दी असते की म्हणजे आपल्याला लेट होतो ऑफिसला, आणि सकाळ सकाळ पूर्णच आवरायची वगैरे गडबड असते. तर तुम्ही मंदिरामध्ये केली तर ठीक, उत्तमच आहे. पण नाहीच जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही घरामध्ये करू शकता. जसं की आता श्रावण सोमवार आहे, तर तुम्ही घरामध्ये करू शकता. आपण घरामध्ये तर देवाची पिंडीची पूजा करतच असतो, शिवपिंडीची. तुम्ही घरामध्ये करू शकता, मंदिरात केली तरी चालेल, घरामध्ये केली तरी चालेल. जर तुम्हाला 16 सोमवारचे व्रत चालू करायचे असेल, तर तुम्ही ह्या सोमवारपासूनही तुम्ही चालू करू शकता. आता श्रावण महिना चालूच आहे, तर तुम्ही ह्या सोमवारपासूनही करू शकता. मी तर असं म्हणेन, कधीही तुम्ही सेवा केली श्रावण महिन्यामध्ये तरी चालेल, फक्त सेवा करणं महत्त्वाचं आहे. असं नाही की ह्या सोमवार गेला तो सोमवार गेला, तुम्ही सेवा करणं महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी कुठं करताय, आणि सेवेचा जो टाईम आहे, जर तुम्हाला शक्य झालं तर भद्रकालमध्ये करा. भद्रकाल म्हणजे कसं, 4:30 ते संध्याकाळी 7-7:30 पर्यंत तुम्ही सेवा करू शकता, अशी मान्यता आहे, आणि मी स्वतःही अनुभवले. त्यावेळेस जे काही तुम्ही सेवा करताना, त्यावेळेस भगवान शंकराची खूप लवकर आपल्या जी काही इच्छा असेल ती पटकन पूर्ण होते, आणि आपले जे काही संकट असतील ते सगळे दूर होऊन आपल्या समोरचे रियालिटी ती सगळी समोर येते, आणि आपल्यामध्ये जे काही सकारात्मक गुण आहेत तेच त्यांची प्राप्ती होते आपल्याला. हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही कधीही करू शकता. पण मी म्हणेन, तुम्हाला जर शक्य झालं, जर तुम्ही जॉबला वगैरे जात असेल, तर तुम्ही घरातही करू शकता आणि मंदिरामध्ये करू शकता. आता तुम्हाला रुद्राभिषेक जर आतापर्यंत कोणी केलं नसेल, तर तुम्ही ह्या सोमवारी करू शकता. मी तर हे म्हणेन, तुम्ही कधीही सेवा करा. सेवा करणे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही पहिला दुसरा हे करण्यापेक्षा तुम्ही सेवा करा आणि सेवेकरी व्हा. कारण आपण आपल्या मनभावाने, इच्छेने जेवढं चांगलं कर्म करता येईल, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. जर कुणाला पारायण करायचे असेल तेही करू शकता. आता तीळ तुम्हाला कोणते अर्पण करायचे आहे, तर तीळ तुम्हाला पांढरेच अर्पण करायचे आहे. कारण काळे आणि पांढरे 2 तीळ असतात. तर काळे तीळ कोणी बघितलं असेल नाही माहिती मला, पण मी तर बघितलेलं. काळे आणि पांढरे तीळ दोन्हीही मिळतात बाजारामध्ये, तर तुम्हाला पांढरे तीळ अर्पण करायचे. त्याच्यानंतर मग तुम्ही शिवपिंडीवरती, तुम्ही मंदिरामध्येही करू शकता, घरामध्येही करू शकता. शिवपिंडीवरती तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, फुल वाहू शकता, किंवा बेलपत्र तुम्ही 1 वाहू शकता, 11 वाहू शकता, 21, 51, 108ही वाहू शकता. त्याच्यासोबतच बेलपत्रासोबत तुम्हाला शिव अष्टनामावलीचं पठण करायचं आहे, 108. जसं की तुम्ही यूट्यूबला टाकलं, तर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबलाही बघू शकता, किंवा मग तुम्ही गुगलला सर्च केलं, किंवा ChatGPTला जरी टाकलं तुम्हाला 108 नामावली भगवान शंकरांची, तर तुम्हाला सहजपणे उपलब्ध मिळेल. 1-2 मिनिटच लागतात. तुम्ही त्याला चंदन लावून भगवान शंकराच्या पिंडीवर ते अर्पण करू शकता, किंवा बिना चंदनाचंही तुम्ही अर्पण करू शकता. असं काही बंधन नाही. तुम्ही फक्त सेवा करा. आणि जर हे सगळं तुमच्याकडून होत नसेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त जलाभिषेक करू शकता. जलाभिषेक म्हणजे पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. तांब्याचं जर तुमच्याकडे भांडं असेल, किंवा तांब्या किंवा फुलपात्र किंवा ग्लास असेल, किंवा काही नसेल, नुसतं जरी पाणी तुम्ही घेऊन अभिषेक केला, तरी ती सेवा खूप उत्तम आणि सर्वोत्तम सेवा आहे. सगळे जरी तुमच्याकडे नसेल काही, तर तुम्ही फक्त जल अर्पण करू शकता. आणि भगवान शंकराला जल अतिशय प्रिय आहे. आपण जी सेवा करतो ही श्रावण महिन्यामध्येच करतो. श्रावण महिन्यामध्ये का करतात, कारण भगवान शंकराला हा थंड म्हणजे गार पाऊस, आणि जे की कैलाश पर्वतावरती आहेत, तर ते तिथं का बसलेलं आहेत, तिथे पूर्ण गार आहे, आणि पूर्ण बर्फाचं वातावरण आहे, म्हणजे पूर्ण गार आहे. तर आपण दूध जरी अर्पण करतो, तर भगवान शंकराला गार दूध अर्पण करतो, तापवलेलं दूध नाही. तापवून गार केलेलं दूधही अर्पण केलं जात नाही. तर प्लीज
करू नका. आणि घरामध्ये जर तुमच्या भाऊ बहीण किंवा तुमचं मॅरिड असेल, तुम्ही सासू सासरे असतील, दीर जाव असतील किंवा तुमची नणंद वगैरे असेल, तर प्रत्येकाने आपापली सेवा करायची आहे. तुम्ही एकाच पिंडीवर करू शकता. तुम्ही जरी बेलपत्र अर्पण केलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही अभिषेक केला आहे, पाण्याने केला आहे किंवा तुम्ही पंचामृताने केला आहे, तरी पण तुम्हाला प्रत्येकाचं वेगवेगळा करायचं आहे. सपोज तुम्ही केला आहे, तुमच्या सासूने केला आहे, तुमच्या नंदाने करायचं आहे, तुमची जाव असेल तर प्रत्येकाने, असं नाही की तुम्ही एकाने केलं आहे. तर तुम्ही तुमच्या सौभाग्यासाठी आपण ही सेवा करत असतो, की आपल्या सौभाग्याचं वाढण्यासाठी, आपलं आयुष्य चांगलं लागण्यासाठी, किंवा कोणाचं लग्न नसेल झालं तर प्रत्येक जण आपापल्या इच्छेसाठी करत असतो. तर मी म्हणाल तुमच्या मम्मीने केलं असेल तर तुम्हीही करायचं आहे. असं नाही की तुमच्या घरात एका व्यक्तीने केलं आहे म्हणजे सगळ्यांचंच, ते तर ठीकच आहे की सगळेच म्हणजे एकाने जरी केले तरी, पण मी म्हणाल इंडिव्हिज्युअल पण सेवा करा. प्रत्येकाने आपली आपली सेवा करा, जेणेकरून तुमच्या मनातल्या जे काही इच्छा असतील त्या पटकन पूर्ण होईल. जर आता तुम्हाला तीळ कसं अर्पण करायचं आहे, तर तीळ तुम्हाला मुठीत धरायचं आहे आणि तुम्हाला वरती पाणी वतायचं आहे. 3 वेळा वतायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून तुम्हाला 3 वेळा ओतायचं आहे. किंवा तुम्ही ते तीळ ओले करून मग तुम्हाला असं धरायचं आहे. ओम नमः शिवाय सोडायचं आहे, ओम नमः शिवाय सोडायचं आहे, ओम नमः शिवाय असं 3 वेळा करायचं आहे तुम्हाला. आणि जल ओततानाही तिळावरती जर तुम्ही जल ओतत असाल, एकदा ओतलं जल, ओम नमः शिवाय, मग तीळ सोडायचं आहे, दुसऱ्यांदा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि तीळ सोडायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही कधीही कुठेही, तुम्हाला कोणत्याही मंदिरात जायचं असेल तिथं करू शकता. तुम्ही घरी केले तरी उत्तम, मंदिरामध्ये केले तरी उत्तम. असं नाही की तुम्ही मंदिरातच केलं पाहिजे. आपली पिंड आहे, आपण घरामध्येही करू शकता. बेल फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला. अभिषेक करायचा आहे. पहिला पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत जलाभिषेक करायचा आहे, पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे. फुल अर्पण केल्यानंतर तुम्हाला बेलपत्र ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बेलपत्र एक ठेवू शकता. एक ठेवण्याच्या वेळेस 108 वेळा शिवनामावली बोलायचं आहे. किंवा तुमच्याकडे 108 असेल तरी चालेल, एक ठेवलं तरी चालेल, 108 ठेवलं तरी चालेल, किंवा त्यापेक्षा जास्तही ठेवलं तरी चालेल. असं कोणतं बंधन नाही. फक्त तुम्ही सेवा करणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही सेवा करताय हेच खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आता प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये खूप बिझी असतं, पण तुम्ही थोडी तरी वेळ देवाला द्या, म्हणजे देव तुमच्यासाठी वेळ देईल. ज्यावेळेस तुम्ही देवाला वेळ देता ना, त्यावेळेस देव तुमच्यासाठी ऑटोमॅटिकली तुम्हाला वेळ देतो. आता कुणाचा उपवास पाठीमागच्या सोमवारी सुटला असेल तर तुम्ही ह्या सोमवारपासून श्रावण महिन्यातला उपवास पकडू शकता. पण पाठीमागच्या सोमवारी तुम्ही शिवमूठ जे अर्पण केले आहे ते तांदूळ केले आहे, तर या सोमवारी तुम्हाला तांदूळ अर्पण नाही करायचे. तुम्हाला ह्या सोमवारी तीळ अर्पण करायचे आहे. मागच्या सोमवारी झालं ते सोडून द्या आणि ह्या सोमवारी तुम्हाला तीळ अर्पण करायचे आहे. जसं की तीळ अर्पण केलं, हा दुसरा सोमवार आहे. तिसरा सोमवारी जी मूठ आहे ती अर्पण करायची. चौथ्या सोमवारी जी मूठ आहे ती अर्पण करायची आहे. असं नाही की तुम्ही पाठीमागचं झालं मग तुम्ही ह्या सोमवारी पण ते अर्पण करायचं आहे, असं नाही. तुम्ही घरामध्ये तीळ अर्पण करू शकता. तर त्या तिळाचं तुम्हाला काय करायचं आहे, ते तीळ तुम्ही मंदिरामध्ये अर्पण केलं तर चांगलंच आहे, उत्तमच आहे. तिथं बघितलं असेल तुम्ही, थोडं तीळ आपण पिंडीवरती अर्पण करतो आणि बाकीचं नंतर तिथे एक भांडं ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये अर्पण करतो, ते आपण दान केल्यासारखंच असतं. तर घरात काय करायचं आहे, घरात जे तुम्ही तीळ अर्पण केलेलं आहे ते तीळ ती पूजा तुम्हाला सर्व जी पूजा मांडलेली आहे आपण पिंडीवरती, सगळे फुल अर्पण, बेल अर्पण केलं आहे, फुल अर्पण केलं आहे, अभिषेक केला आहे, तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे. त्याच्यानंतर ते तीळ सुकवायचे आहेत तुम्हाला थोडेसे, आणि सुकवल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन तीळ घालून तुम्ही दान करू शकता. कुणालाही दान करू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांनाही ठेवू शकता. जसं की तुम्ही घरावरती ठेवू शकता किंवा तुम्हाला दारात पक्षी येत असतील तर त्यांनाही ठेवू शकता, तेही एक पुण्य. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे सगळे तुम्ही उपाय करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन म्हणजे तुम्ही घरामध्ये सोमवारी शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण ही करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबलाही लावून देऊ शकता. जर सपोज आता कुणी शिवलीला अमृत पाठीमागच्या सोमवारी जर पठण नसेल केलं तर तुम्ही ह्या सोमवारी करू शकता. जर तुम्हाला तेही पठण होत नसेल तर तुम्ही 11व्या अध्याय फक्त पठण करू शकता. त्याचंही फळ तुम्हाला चांगलं मिळतं, जसं की आपलं पूर्ण अध्याय पठण केल्याचं फळ मिळतं तुम्हाला. त्याच्यानंतर रुद्राभिषेक केल्याचंही फळ तुम्हाला 11व्या अध्याय पठण केल्यानंतरच मिळतं. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर ओम नमः शिवाय 108 वेळा त्याचा जपही करू शकता. तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता.
11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता किंवा घरामध्ये यूट्यूबलाही लावून देऊ शकता, जेणेकरून घरामध्ये सर्वजण काम करत असतात तर प्रत्येकाला कधी कधी पठण करणं होत नाही. तर कानावर जरी जे आपल्या पडलं ना ते मंत्र स्तोत्र, तर त्यानेही खूप छान फायदा होतो. किंवा तुम्ही यूट्यूबला हे सगळं लावून देऊ शकता. किंवा तुम्हाला तुमच्याकडे शिवलीला अमृताचं ग्रंथ नसेल किंवा कुणाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता. 11वा अध्याय किंवा पूर्ण शिवलीला अमृत हे लावून देऊ शकता यूट्यूबला. तुम्ही दिवसभर किंवा देवासमोर बसून तुमचं घरातलं काम झाल्यानंतर तुम्ही शांतपणे फक्त पूजा लवकर करा आणि मग किंवा मग तुम्ही 4 ते 7:30 पर्यंत तुम्ही शिवलीला अमृताचं पठण करू शकता. किंवा नसल पठण करता येत तर तुम्ही देवासमोर बसून यूट्यूबला लावून देऊन ऐकू शकता. फक्त तुम्हाला 12 ते 12:30 मध्ये कोणतीही सेवा करायची नाही. ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता आणि नक्कीच करा. तुम्हाला छान म्हणजे ह्याचा फायदाही होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.